आज राज्यात तनपुरे यांचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. ते आपल्या जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माहिती उमेदवार म्हणून ते आता उभे राहणार. कुठेतरी प्राजक्त चौधरींच्या संजय राऊतच्या गरज नाही. संजय राऊतने आता स्वतःचा विचार केला पाहिजे. स्वतःच्या पक्षाला श्रद्धांजली अर्पण करण्याची पाहिजे स्थिती सुद्धा त्यांनी करावी. नाही, शहरात राष्ट्रवादीने वेगळी भूमिका घ्यायचा निर्णय घेतलाय त्यांनी. नाही, काय वेगळी भूमिका नाही. संग्राम भैया जगताप यांनी सुद्धा ते सुद्धा या उमेदवारी आमची निश्चित करताना ते सुद्धा सहभागी आहेत. माझं त्यांचं स्वतः बोलणं झालंय. अशी काही वेगळी भूमिका राष्ट्रवादी शहरात घेणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. दुसरीकडे लाडक्या बहिणींसंदर्भात 80 लाख जो लाडकी बहिणी आहेत तसं बघता, कारण केवायसीचा जे प्रस्ताव आहे तो देखील सादर करण्याची काही सूचना नाही. केवायसी करण्याबाबत सूचना दिल्या जातात. त्यांच्या केवायसी होतील तर सगळ्यांना मिळणार आहे. सरकारने काही निकष तयार केलेले आहे त्या माध्यमातून काही आता योजनेतून काही लोकांना वगळले जाणार आहे. त्यांना सरकारी नोकरी आहे, त्यांना सरकारचे पेन्शन मिळतं किंवा नोकरी सरकारी नोकरी आहे. काही निकष तयार केले. जे खरं लाभार्थी आहेत, जे वंचित आहेत सगळ्या योजनेपासून, त्यांना देण्याची भूमिका सरकार. सुरुवातीला सरसकट दिले आणि आता वगळतंय सरकार. एक निर्णय झाला तर तो निर्णयामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार सरकारला आहे. तर दुसरी गोष्ट जरांगे पाटलांची स्टाईल जी आहे ती यशस्वी झालेली आहे. मात्र दुसरीकडे काल चौंडीमध्ये हाके असतील, पडळकर असतील, त्यांनी कुठेतरी आक्रमक पवित्र घेतलाय. ओबीसीला धक्का लागला आहे. मला सगळ्यांना हे सांगायचंय, कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता ही प्रक्रिया मराठा आरक्षणा संदर्भातली सुरू आहे. हे जर तुम्ही निवेदन पाहिलं असेल जे आम्ही जरंगे पाटील आम्हाला दिलं, आम्ही जे काही त्याला मान्यता देऊन त्यांनी जर वाचन केले, पुढे असं नाही अन्य आरक्षण काढून आपण त्या अन्य करायला असं काही कोणाचं आरक्षण धक्का लागणार नाही. त्यामुळे मला वाटतं ही जे वक्तव्य येतात हे मला माहित नाही काय त्या पाठीमागे काय त्याची भूमिका आहे. ठीक आहे, प्रत्येकाला अधिकार आहे.